नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण याच्या आधी बॉडमाचे क्वेश्चन्स किंवा बेसिक कन्सेप्ट सर्व घेतलेले आहेत. त्याच्यावरचे आपण आज प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवणार आहोत. तर काही प्रश्न मी आपल्या बोर्डवर लिहिलेले आहेत, तर सर्वांनी सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. मी सोल्युशन पण दाखवणार आहे की कसं करायचं आहे. त्याच्यावरचे आपण काही क्वेश्चन आज घेणार आहोत. तर बघा, आजचा हा क्वेश्चन बघा. सर्वप्रथम काय करायचं, 91 भागिले 13 गुणिले 3 स्क्वेअर वजा 18 गुणिले 14 भागिले 2 अधिक 11 बरोबर झेड. तर झेड किती, आपल्याला झेडची व्हॅल्यू काढायची आहे. तर सर्वप्रथम आपण काय करणार, बॉडमाच्या नियमानुसार सर्वप्रथम आपण भागाकार करतो. मग भागाकार 13 7 ते 91 7 गुणिले आहे तसं लिहून घेऊया गुणिले 3 स्क्वेअर वजा 18 गुणिले 14 भागिले 2 म्हणजे किती आलं रे 7 अधिक 11 बरोबर. आपल्याला झेडची व्हॅल्यू काढायची, म्हणजे आपल्याला एजीची व्हॅल्यू काढायची. हा ह्यात आपल्याला काढायचं आहे. मग 7 3 चा वर्ग 9 वजा 18 गुणिले 7 8 7 56 5 7 आणि 5 12 126 अधिक 11. तर बघा 9 7 63 वजा 126 अधिक 11. 63 आणि 126 म्हणजे यांची बघा 63 अधिक 11 11 किंवा 63 हा 126 मधून वजा करा म्हणजे उत्तर काय मिळायचं, वजा 63 अधिक 11 वजा 63 अधिक 11 म्हणजे 63 मधून 11 कट करा म्हणजे उत्तर किती येणार, वजा 52. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा दुसरा प्रश्न त्याच टाईपमध्ये दुसरा प्रश्न आहे. तर बघा आता हे प्रश्न कसा सोडवायचा. पहिला बघा पूर्णांक छेद अपूर्णांक मध्ये गणित दिले, मग त्याला आपण पहिला व्यवस्थित गणना करून घ्या. 9 9 दुने 18 आणि 2 20 म्हणजे किती 20/9. तर पुढे बघा गुणिले 3 दुनी 6 अधिक 2 8 म्हणजे 8/3 गुणिले 567 अधिक 8 गुणिले 4 म्हणजे 8 चौक 32 अधिक 3 35/4. हा प्रश्न जर बघितला तर त्याचे ऑप्शन सर्व पॉईंट मध्ये दिलेत, म्हणजे एक्झॅक्ट उत्तर काढायचं आपल्याला. पॉईंट मध्ये दिलेत आणि वर्ण बघा ऑप्शन पण बघा 33 72 33 47 33 64 33 68 म्हणजे जवळजवळ ऑप्शन दिले. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न पूर्णपणे सोडवा लागणार. मग पहिला काय करायचं, आता 567 ला 9 ने भाग जातोय काय, मग 9 ची कसोटी काय आहे, यांची बेरीज बघायची किती आहे. 5 आणि 6 किती 11 11 आणि 7 18 म्हणजे 18 ला 9 ने भाग जातोय काय, जातोय. तर याला 9 ने भाग जाणार. 9 9 1 9 आपलं 9 1 9 9 सक्क 54 राहिले 2 9 त्रिक 27 हे झालं. मग परत बघा 63 ला 3 ने भाग जातोय काय, तर जातोय 3 दुनी 6 3 1 3 म्हणजे 21 एवढं आलं. मग आता आपल्याला शेवटला गुणाकार काय करायचा राहिले, 20 गुणिले 8 गुणिले 21 अधिक या आहे तसं ठेवूया आपण 35/4 आहे तसं ठेवूया आपण. मग आता आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे. मग 20 गुणिले 8 किती रे 160 गुणिले 21 अधिक आहे तसं ठेवूया म्हणजे याचं उत्तर किती येणार 35/4 म्हणजे 9 9 4 9 किती येते रे 36 येते. 4 9 36. मग आपल्याला 36 वर आणि 9 आहे म्हणून समजूया. फक्त आपल्याला अप्रॉक्स जरी काढायचं म्हटलं तरी उत्तर 9 आहे म्हणून समजूया. आपण पूर्ण एक्झॅक्ट काढायची काय गरज नाही. मग आपण काय करू, आता यांचा गुणाकार करूया. 21 गुणिले 160 हे शून्याला शून्याला 21 21 किती 126 हातचे आले 12 बरोबर. मग 21 आणि 21 1 21 अधिक 12 किती रे 33 अधिक 9 म्हणजे उत्तर किती येणार माझं 3369. 3369 च्या जवळ कुठलं ऑप्शन आहे, तर पर्याय क्रमांक 4 बघा 3368.75 हेच उत्तर आलं. कारण इथं आपण 33/5 होतं, आपण त्याला 36 मानलंय म्हणून आपलं उत्तर थोडंफार जास्त आलंय. खरं उत्तर हेच येणार अप्रॉक्सिमेशन नुसार. आता बघा पुढचा प्रश्न बघा. हा एकदम प्रश्न सोपा आहे, म्हणजे डायरेक्ट गुणाकार वगैरेचा प्रश्न पडलाय. तर आता बघा प्रश्न काय आहे, 891 गुणिले 909 हे सर्व जे प्रश्न आहेत हे सर्व रेल्वेच्या एनटीपीसीला वगैरे पडलेले आहेत, एक्झामला पडलेले. त्यामुळे काळजीपूर्वक बघा की हे प्रश्न रिपीट झाले. भलेही सोपे असतील प्रश्न, परंतु हे प्रश्न हाय जसं पेपरला पडलेले आहेत. तर बघा हे प्रश्न बघा 891 गुणिले 909 असा प्रश्न आहे. मग आता याचं उत्तर आपण एवढा मोठा गुणाकार करणार आहे का रे, नाही करणार. मग आपण इथं वापरणार काय बघा, म्हणजे बघा दोघांचं युनिट डिजिट बघा, दोघांची युनिट डिजिट बघा म्हणजे काय 9 गुणिले 1 काय तरी एक अंक 9 येणार. मग ऑप्शन मध्ये 9
9 एकक स्थानवाला कुठला आहे काय हाय मग हे आहे. मग पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. सोडवायचे आपल्याला गरज नाही. समजा 2 ऑप्शन दिले असले 9चे तर कसं सोडवायचं आपण तर ते पण तुम्हाला दाखवतो. आता बघा 891 म्हणजे किती रे 900 पेक्षा 9 ने कमी आहे बरोबर. तर बघा पुढचं बघा 909 म्हणजे काय हा 900 पेक्षा 9 ने जास्त आहे बरोबर. म्हणजे काय झालं समजा आपण ए म्हणूया ह्याला बी म्हणूया ह्याला ए म्हणूया ह्याला बी म्हणूया. म्हणजे बघा ए वजा बी ए अधिक बी म्हणजे काय असते रे ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर बरोबर. मग याचं उत्तर काढला आपल्याला काय करायला लागणार 900चा स्क्वेअर म्हणजे ए चा स्क्वेअर म्हणजे किती 900 स्क्वेअर. 900 स्क्वेअर किती 9 9 81 पहिला लिहून घ्यायचं. इथं 2 शून्य आहेत आता स्क्वेअर केले म्हणून 4 शून्य लिहायची वजा 9चा वर्ग 9चा वर्ग किती रे 81 यांच्यातनं वजाबाकी केलं तर उत्तर आपलं 809919 हे येते. जर ऑप्शन आपल्याला 2 9 वगैरे दिले असले तर आपल्याला आहे सोडवायचे. जर डायरेक्ट आपल्याला सर्वांची युनिट डिजिट वेगवेगळे दिले असतील तर डायरेक्ट युनिट डिजिट बघून आपण उत्तर सॉल्व्ह करायचंय. तर बघा आता याच टाइप मध्ये आपला दुसरा क्वेश्चन बघा. आता इथं पण बघा गुणाकार 3-3 अंकाचे दिले. 3-3 अंकाचा गुणाकार करायला सर्वांनाच वेळ लागतोय. मग एवढं आपल्याला करायचं नाहीये. आपण यात पहिला प्रश्न बघायचा त्यानंतर ऑप्शन बघायचे. ऑप्शनवरून काय लागते काय आपलं बघायचं. म्हणजे उत्तर पण उदाहरण बघ तसंच आहे बघा 6 गुणिले 4 दिले बरोबर. 6 गुणिले 4 किती रे 6 चौक 24 म्हणजे एकक स्थान किती येणार 4 येणार. मग 4 आलं तर एकक स्थान 4 आहे. ऑप्शन मध्ये आहे का कुठं बघा 9 आहे 2 आहे 8 आहे 2 आहे म्हणजे हेच उत्तर आहे आपलं. सोडवायची गरज नाही आहे हेच उत्तर आहे आपलं. इथं पण हीच पद्धत वापरायची. इथं फक्त काय होणार इथं 600 कन्सिडर करायचं आपण म्हणजे 600 वजा 4 आणि इथं येणार किती 600 अधिक 4. सेम तसंच सोडवायचंय जसं हे सोडवलंय तसंच हे एक्झाम्पल सोडवायचंय. तर हे झाले सुरुवातीचे 4 गणित. बघा पुढील क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. तर व्हिडिओ पॉज करून एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. इथून पुढे आपण प्रत्येक गणितामध्ये सर्व स्टेप लिहिणार नाही आहे. कमीत कमी वेळेत कमीत कमी स्टेप मध्ये आपल्याला गणिताच्या उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. तर बघा आता आपण कसं सोडवणार. तर बघा 22 × 4 किती रे 88 आलं. 88 आलं वजा 88 मधनं 22 गेले तर किती येणार वजा 66 येणार. वजा 66 आलं तर बाहेर चिन्ह आहे वजा 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 झालं अधिक 66 अधिक 22 किती रे 88 आलं. अधिक मध्ये 88 आले पण तो बाहेर आहे वजा म्हणून बाहेर वजा लिहिलं म्हणून 88 मधनं 22 गेले तर किती येणार वजा 66 परंतु चिन्ह बाहेर वजा आहे म्हणून याला प्लस 66 मग 22 अधिक 66 किती येणार रे 88. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचा प्रश्न त्या टाइप मध्येच आहे बघा 310 110 516 210 2 काही नाही आहे 1 आहे म्हणजे काय नाही म्हणजे 1 आहे. तर याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर आपण बघा 8 16 8 16 8 16 8 16 असं दिसतंय. मग आपण काय करूया सर्वांचा लसावी घ्या म्हणजे आपल्याला छेद एकदम डायरेक्ट सोपा आहे. म्हणजे आपण 16 कन्सिडर करूया. मग याला 2 ने गुणायला पाहिजे म्हणून याला पण मी 2 ला गुणलं. याला पण 2 न गुणायला लागायचं याला पण 2 न गुणलं. 5 ला काय गुणायची गरज नाही कारण 16 ऑलरेडी आहे. याला पण मी 2 न गुणलं याला पण 2 न गुणलं. तर बघा इथं 16 आहे 2 आहे 2च्या भागीले काय नाही आहे म्हणजे 1 आहे म्हणजे इथं मी डायरेक्ट 16 न गुणलं तर इथं पण मला 16 न गुणायला पाहिजे बरोबर. तर आता बघा कसं सोडवायचं 3 दुनी 6 अधिक 1 गुणिले 2 2 अधिक 5 अधिक 2 गुणिले 2 4 आणि वजा 16 दुनी 32 आणि छेद आहे तसे आपलं 16 आहे बरोबर. तर आता बेरीज करायची आहे फक्त आपल्याला 6 आणि 2 8 8 आणि 5 13 13 आणि 4 17 म्हणजे किती आलं रे 17 वजा 32 छेद 16. तर बघा 32 मधनं 17 गेले म्हणजे किती राहिले रे 15 चिन्ह वजाचं आणि छेद 16 म्हणजे पर्याय क्रमांक हे 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघा कसा आहे. यात कसं केलंय छेदामध्ये छेद दिले. मग पहिला आपण अधिकचा नियम लावून घेऊया म्हणजे तिरकस गुणाकार छेदांचा गुणाकार करूया त्याला डायरेक्ट वरती लिहूया. म्हणजे कसं बघा 1 छेद हाय तसा आहे समजा तर इथं पहिला आपण लिहून घेऊया. कसं येणार रे 6 7 42 अधिक 8 चौक 32 छेद 6 8 48 बरोबर. भागिले आहे इथं गुणिले करून टाकूया 29 छेद 6 आलं बरोबर. तर बघा हे आपण इकडे सोडूया. एकोणतीस छेद 6 आलं म्हणजे बघा छेदाचा छेद हा अंशात जाणार म्हणजे किती येणार रे 48 छेद 32 आणि 42 किती येणार रे 74 गुणिले किती येणार 29 छेद 6 हाय तसा आहे बरोबर.
कारण भागाकारला आपण गुणिले केलं म्हणून आपण उलट लिहून घेतलं. मग आता आहे तर सोडवायचं. 6×6=48 बरोबर. तर हे येणार किती? 2×4=8. याला भाग बोलूया. 37 2 74 येते बरोबर. मग किती उत्तर येणार? 4×29=37. हे आपलं उत्तर येणार आहे. तर असा ऑप्शन आहे काय? नाही. पूर्णांक छेद अपूर्णांक मध्ये आहे आपलं उत्तर. तर पूर्णांक छेद अपूर्णांकला पहिला आपण याला गुणाकार करून घेऊया. 29 × 4 4 9 36 8 आणि 3 11 116/37 येणार बरोबर. मग किती रे? 37 त्रिक 111 येते, कारण 30 त्रिक 90 आणि 7 त्रिक 21 म्हणजे किती? 111. राहिले किती? 5/37 म्हणजे उत्तर किती आलं? 3/5/37 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन कसा आहे बघा. हा फक्त प्रश्न दिसायला असा अवघड दिसतोय की बाबा कसं सोडवणार आपण. 1+1/2 1+1/3 1+1/4 एक असंच आपण काउंट करत जाणार आणि लास्ट पर्यंत काय येणार? 1+1/20. तर हा प्रश्न कसा सोडवणार आपला? हा दिसायला हा पूर्ण लेंदी प्रश्न दिसतोय. मग पहिला असल्यानंतर काय करायचं? पहिला 1-2 स्टेप लिहून घ्यायच्या. म्हणजे काय करायचं बघा. अधिक आहे. अधिकचा नियम काय आहे? तिरकस गुणाकार करून घ्यायचा आणि छेदांचा गुणाकार. म्हणजे इथं काय नाही, म्हणजे 1 आहे समजा, इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, असं समजा आपण. असं समजा. मग काय होणार रे बघा. 2×1=2 म्हणजे 2 अधिक 1+1 1 छेदांचा गुणाकार किती रे? 2 बरोबर. म्हणजेच काय येणार आहे? हे पूर्ण लिहायची आपल्याला गरज नाही. म्हणजे असं लिहायचं 2+1 3/4 3/2 बरोबर. पहिली स्टेप झाली. तसंच पुढे बघा काय करणार? 3+1 4/3 बरोबर. तर तसंच पुढे बघा इथे किती येणार? 5/4. मग असंच तुम्ही काउंट तर काय येणार? 121/120 असं येणार बरोबर. तर इथं तुम्ही व्यवस्थित जर नोटीस केला तर बघा, व्यवस्थित जर तुम्ही नोटीस केला तर तुम्हाला दिसून येईल की यामध्ये काय व्हायला लागले. यामध्ये बघा की हा 3ला हा 3 कट होतोय, हा 4ला हा 4 कट होतोय. म्हणजे असंच गणित पुढे सोडवत गेलं तर इथं कुठेतरी 120 येत असणार आहे. असंच 120 त्या 120ला हा 120 कट होईल. मग शेवटी राहील काय रे आपल्यापाशी? आपल्याकडे राहणार काय? फक्त शेवटी आपल्याकडे राहते का बघा. फक्त बघा हा संख्या राहणार आणि ही संख्या राहणार. म्हणजे काय येणार? 121/2 म्हणजे उत्तर किती येणार रे? 60.5 पर्याय क्रमांक 2. हे प्रश्न फक्त दिसायला अवघड दिसतात, परंतु सॉल्व्ह करताना काय करायचं? पहिला 1-2 स्टेप लिहून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला कळेल की नेमकं काय कटिंग होते, कसं कटिंग होते. ते कळालं की आपण लगेच सोडवू शकतो. तर अशा पद्धतीने हे 4 प्रश्न तुम्हाला मी सोडवून दाखवलेले आहेत. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं बघा यात आता घातांकाचा प्रश्न येऊ. म्हणजे बघा 31/10 2चा 15वा 84चा 6वा खाली बघा 31चा 9वा 2चा 14वा 84चा 15वा. असा एवढा सोपा प्रश्न पण रेल्वेला पडतात बघा तुम्ही. हे दिसायला फक्त दिसते अवघड, परंतु आहे तेवढं सोपं. बघा इथं 31चे 9 घात आहेत, इथं 10 घात आहे, म्हणजे राहिलं काय आहे? फक्त 31 राहणार. हे सर्व कट होणार, हे कट होणार, हे कट होणार, हे कट होणार, हे कट होणार. म्हणजे राहिले किती आपल्याला काय? 31 2 आणि 84चा गुणाकार. मग 31 2 84चा गुणाकार करणार का आपण? तर इथं गुणाकार आपण करणार नाही. तर काय करणार? सर्वप्रथम आपण ऑप्शन बघणार. ऑप्शन मध्ये बघा युनिट डिजिट बघा 2 7 9 3 8. मग युनिट डिजिट प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. मग आपण काय करणार? युनिट डिजिट वरून सोडवायचा प्रयत्न करणार. म्हणजे बघा 1×2 युनिट डिजिट किती येणार आहे? 2 येणार. 2×4 युनिट डिजिट किती येणार? 2×4 8. मग 8 ऑप्शन कुठला आहे? का आहे? पर्याय क्रमांक 4 हे जे बरोबर उत्तर आहे. पूर्ण सोडवायची आपल्याला गरज नाही आहे गणितात. डायरेक्ट आपण ऑप्शनवर टिक करायचं आहे. पेपरमध्ये असंच सोडवायचं आहे. प्रत्येक गुणाकार करायची गरज नाही आहे. ऑप्शनवर आपण डायरेक्ट टिक करू शकतो. सेम गणित इथं पण बघा. इथं 18 आहे, इथं 19 आहे. म्हणजे काय होणार आहे? हा 19 कट होणार, हे पूर्ण कट होणार. इथं 8 आहे, इथं 9 होता, हे कट होणार. इथं बघा 35चा 6वा घात आहे, 35 7वा घात आहे. म्हणजे किती राहणार? 19×7×35. मग इथं पण बघा ऑप्शन मध्ये बघा 0 4 5 1 असं वेगवेगळे युनिट डिजिट आहेत. मग युनिट डिजिट वरून आपण सोडू शकतो, कारण युनिट डिजिटच वेगवेगळे आहेत. तर इथं बघा 7 9 63 म्हणजे 3 आलं बरोबर. आणि 3 5 15 म्हणजे ऑप्शन वरून 5 कुठला आहे? का आहे? मग पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पूर्ण सोडवायची गरज नाही आपल्याला. आता मेन प्रश्न बघा हा प्रश्न बघितला सर्वांना वाटला तर कसं सोडवायचं आहे, काय करायचं आहे गणितात. दिसायला पण वेगवेगळं दिसते गणित. वर्ण बघा 0.06चा वर्ग, 0.066चा वर्ग, 0.666चा वर्ग. खाली बघा
006चा वर्ग, म्हणजे आकडे तसंच आहेत, फक्त इथं पॉईंट वाढत वाढत गेले. तुम्ही जर व्यवस्थित नोटीस केला तर तुम्हाला इथं दिसून येते की बाय फक्त एक एक पॉईंट वाढत आहे. तर बघा आपण काय करूया, अंशला आपण आहे तसं आहे म्हणून कन्सिडर करा. फक्त छेदाला आपण करूया, छेदाला आपण अंशाच्या रूपात लिहूया, म्हणजे आपल्याला कसं होईल की प्रश्न सोपा होईल. मग आपण कसं करणार बघा, वरती पण 10 गुणलं तर खाली पण 10 गुणलं पाहिजे, म्हणजे कसं येणार 0 पॉईंट. आता याला 10 गुणलं, 10 गुणलं काय येणार आहे 0.06. वरती 10 गुणलंय म्हणून आपण खाली पण 10 गुणलं, म्हणजे भागिले 10 येणार ह्याचा वर्ग. बरोबर, कारण 10 गुणल्यावर एक अंक आत येणार म्हणून 0.06. वरती 10 गुणलं म्हणून खाली पण 10, याच्या खाली काय नाही म्हणजे एक असते. बरोबर, म्हणून इथं पण आपण 10 गुणलं, इथं पण 10 गुणलं म्हणून आपल्याला 0.06. सेम इथं काय करणार आपण, इथं पण 10 गुणणार 0.66 छेद 10, कारण एक 6 आत आला. बरोबर, ह्याचा वर्ग. बरोबर, तसंच इथं करायचं 0.666 छेद 10 चा वर्ग. बरोबर, तर आता बघा सर्व तुम्हाला आता वरचं कसं आहे तसं खाली झालंय. फक्त आपण काय करूया 10चा वर्ग म्हणजे 100 आपण बाहेर काढूया. म्हणजे कसं येणार, हे आहे तसा आकडा आहे, फक्त काय लिहिणार काय मी 1 छेद 100, कारण हे छेदाचा छेद येणार 100, छेदाचा छेद 100 येणार. म्हणजे छेदाचा छेद 100 आला की वरती 100 जाणार, वरती 100 जाणार, वरती 100 गेल्यावर राहणार काय रे, फक्त हे पूर्ण खालची स्टेप जाणार, फक्त राहणार एवढंच 0.06चा वर्ग, म्हणजे जे इथं मॅच होते बघा 0.066चा वर्ग जे इथं मॅच झाले, आणि 0.0066चा वर्ग म्हणजे ते इथं आहे. म्हणजे ह्याला हा कट होईल आणि 100 जाईल वरती, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा हा प्रश्न बघा, ह्या प्रश्नामध्ये बघा पॉईंट अंडररूट मध्ये दोन्ही अंश आणि छेद दिलाय आपल्याला. अंशाने छेद दिलाय म्हटल्यावर आपण कसं सोडवायचं, दोन्ही अंडररूट मध्ये लिहून घ्या डायरेक्ट. अंडररूट असलं तर काय करणार आपण डायरेक्ट बघा, पॉईंट नंतर किती आहेत 1 2 3 4 5 6, इथे किती आहेत 1 2 3 4 5 6, तर आपण याला डायरेक्ट असं लिहू शकतोय 38 0 25 छेद अंडररूट मध्ये 42 25. मग हे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला वर्गमूळ कसं काढतात हे पण माहित पाहिजे. आता बघा, ज्याच्या एकक स्थानी म्हणजे एकक आणि दशक स्थानी 25 असेल त्याच्या एकक स्थानी, म्हणजे ज्याचं वर्गमूळ निघणार आहे त्याच्या एकक स्थानी 5 असणार. इथं पण बघा 25 आहे, म्हणजे याच्या पण 5 असणार. आणि जे ज्यावेळी 5 येत असते वर्गमुळात, तर यांचा सलग दोन संख्यांचा हा गुणाकार असतो, हा आणि हा. म्हणजे कसं 380 आहे, 380 म्हणजे कोणाचा गुणाकार येतो रे, 19 गुणिले 20. 19 गुणिले 20चा 380 गुणाकार येतो. मग त्यातला पहिला आकडा घ्यायचा, म्हणजे किती आलं रे 195, म्हणजे पहिला आला 195, पहिला आकडा घ्यायचा. तसंच इथं बघा 42 आहे, 42 म्हणजे कोणाला येते रे 6 गुणिले 7, 6 7 42 येते. मग यातला 6 आकडा घ्यायचा, इथं लिहायचं 65. बरोबर, मग हे झालं. आता 65 195 भागिले 65 म्हणजे किती येणार, 6 त्रिक 18 म्हणजे 180, आणि 5 त्रिक 15 म्हणजे 195, म्हणजे 3 भाग जातोय. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन बघा. आता बघा पुढचा क्वेश्चन, हा प्रश्न बघा किती लेंदी करून ठेवलाय. यामध्ये काय केलंय, असं मोठं मोठं दिलंय आपल्याला, सगळे कंस मध्ये दिले, आणि शेवटी 1 + 1/x आणि x बरोबर आपल्याला किती हे आपल्याला काढायचं आहे. मग पहिला काय करून घ्यायचं, सर्व ब्रॅकेट जे आहेत ते सोडून घ्यायचे. म्हणजे बे एक बे अधिक 1 म्हणजे 2 अधिक 1 बरोबर किती येणार आहे 3/2 आलं पहिला आकडा. बरोबर, गुणिले आलं, गुणिले करा, इथे किती येणार रे 5/4 आलं दुसरा आकडा. तिसरा आकडा काय येणार रे 7/6 आलं. बरोबर, चौथा आकडा किती येणार रे 8 अधिक 1 9/8 आलं. बरोबर, पाचवा आकडा किती येणार आहे, इथं बघा व्यवस्थित, इथपर्यंत आतापर्यंत प्लस होतं, इथं मायनस मध्ये आहे. म्हणजे जरा व्यवस्थित लक्ष द्यायचं. म्हणजे 3 - 2 म्हणजे किती 3 - 1 बरोबर किती रे 2/3 आलं. बरोबर, तसंच इथं किती आलं 4/5, तसंच इथं किती आलं 6/7. एवढं तर आलेलं आहे सर्वांचं. तर बघा हे अंतर काय होणार, कुठं कटिंग बिटिंग होते काय सर्व बघा. मग कटिंग होत असलं तर ते सर्व कटिंग करून घ्या. म्हणजे कसं बघा, या 4 ला हा 4 गेला. बरोबर, या 7 ला हा 7 गेला, या 6 ला हा 6 गेला, या 3 ला हा 3 गेला, या 5 ला हा 5 गेला. बरोबर,
तर हे बघा, बे के बे, बे चोक 8 आलं. बरोबर, एवढं सर्व गेलं. आता याच्या पलीकडे काय कट होते काय, तर काय कट होत नाही. मग राहिले किती यात 9/2 गुणिले 4 8. 9/8 बरोबर. उजव्या साईडला काय आहे 1 प्लस 1/x हे आहे. बरोबर. मग आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. मग काय करायचं, पहिला 1 वजा करून घ्या. 9/8 वजा 1 म्हणजे किती येते रे, 9 वजा 8/8 म्हणजे 9 वजा 8/8 आलं. बरोबर. किती आलं, 1/x आलं. बरोबर. मग किती आलं, 9 वजा 8 1 आलं, 1/8 बरोबर x 1/x म्हणजे x बरोबर किती आलं 8. हे जर प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 हे जर बरोबर उत्तर आहे.